वार्तांकन रोखठोक बातमी। उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या प्रचार कार्यालयात काल गोंधळ घालणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी गुरुवारी समजूत काढण्यासाठी आलेले मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉक्टर भागवत कराड यांना शिवीगाळ केली। याशिवाय कारच्या समोरच्या पत्र्यावर मुठी आपटत त्यांची छायाचित्रही फाडली, तसेच चित्रांच्या चौकटी मोडून काढल्या। संतापलेल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला, त्यामुळे मंत्री सावे आणि डॉक्टर कराड यांना सुरक्षितपणे मध्यवर्ती प्रचार कार्यालयातून परतावे लागले। या घटनेमुळे भाजपमध्ये सुरू नाराजी नाट्याचा दुसरा अंक पाहावयास मिळाला। नाराज कार्यकर्त्यांना समजून सांगण्यासाठी डॉक्टर भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही कार्यकर्ते मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या बाजूस आले। पहिल्यांदा डॉक्टर भागवत कराड यांची गाडी आली तेव्हा अचानक डॉक्टर कराड यांच्या गाडीला घेरण्यात आले। काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळही केली, मात्र रोष बघता दार उघडून खाली उतरण्याच्या तयारीत असणाऱ्या कराड यांनी पुन्हा गाडीचा दरवाजा लावून घेतला। हा प्रकार सुरू असतानाच मंत्री अतुल सावे यांची गाडी ही भाजप कार्यालयात पोहोचली। या गाडीला घेरण्यासाठी कार्यकर्ते पुन्हा गोळा झाले। हाताने गाडीच्या समोरच्या भागावर हात अटपत काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी न दिल्याचा जाब विचारला। तू हरामी है, तू हरामी है, तू साफ निकाला। अरे मैं साफ बता दे, खाली मुझे वो समझ हरामी है, तू साफ निकाला। अरे मैं साफ बता दे, खाली मुझे वो समझ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।